राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं 2 दिवस जे मुंबईमध्ये व्याख्यान झालं, या व्याख्यानाच्या अनुषंगानं राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी जी प्रतिक्रिया दिली त्या विषयाच्या अनुषंगानं मी थोडंसं 3 मिनिटं आपल्याशी बोलणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी आपलं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. 1995 साली 1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली मोहित्याच्या वाड्यामध्ये नागपूरला, आणि संघाचं काम सुरू झालं. एक विशाल विस्तृत संघ विचार म्हणजे हिंदू समाजाचं संघटन अशा प्रकारची प्रतिमा संघाची आहे. एक सांस्कृतिक चळवळ म्हणून देखील संघाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर देशभक्त नागरिक निर्माण करण्याची कार्यशाळा जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संघानं जे काम 100 वर्ष केलेलं आहे, या संघाच्या कामाची वेगवेगळे 42 आयाम निर्माण झाले. भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्र सेविका समिती, संस्कार भारती, विज्ञान भारती, क्रीडा भारती, वनवासी कल्याण आश्रम, एक ना अनेक सेवा प्रकल्प देखील संघाच्या नावावर चालतात. रेशीमबाग नागपूर हे मुख्यालय आहे, आणि जगभरामध्ये संघाचे स्वयंसेवक विखुरलेले आहेत. संघानं खूप मोठं काम निश्चितच केलेलं आहे. माणसाला माणूस जोडणं किंवा माणसाला त्याच्या सामाजिक संवेदना जाग्या करणं, राष्ट्रीय विचार निर्माण करणारं बाल विद्यार्थी मनावर, तरुणावर, मातृशक्तीवर, संघामध्ये जे जे लोक सहभागी होतात त्या सर्वांना विचारानं आणि कृतीनं घडवण्याचं काम संघानं निश्चित केलेलं आहे. संघावर प्रश्नचिन्ह वेळोवेळी निर्माण झालेले आहेत. संघावर बंदी 2-3 वेळेस आलेली आहे. रामजन्मभूमीचं जे 91-92चं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये संघानं सिंहाचा वाटा उचलून काम केलं. आज जे राम मंदिर उभं राहिलेलं आहे देशामध्ये, अयोध्येला, त्या उभारणीमध्ये देखील संघाचा मोठा वाटा आहे. विश्व हिंदू परिषदेचा, सिंहाचा आणि संघाचा पाठिंबा किंवा याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे. या सगळ्या घडामोडी होत असताना आणि समाजामध्ये उलटसुलट चर्चा संघाबद्दल नेहमी होते. संघ म्हणजे गांधीजींची हत्या करणारा, किंवा संघ म्हणजे मुस्लिम द्वेष्टा, संघ म्हणजे पांढरपेशी लोकांचा, अशा प्रकारच्या टीका, संघ हा ब्राह्मणांचा आहे, अशा वेगवेगळ्या टीका संघावर होत असतात. परंतु मित्रांनो, जे संघामध्ये सहभागी होतात आणि त्या संघ कामाचा अनुभव घेतात तेच सांगू शकतात की संघ नेमकं काय करतो ते. बाहेरून संघ अनुभवणं किंवा संघाबद्दल प्रतिक्रिया देणं खूप सोपं आहे, परंतु संघामध्ये सहभागी होणं, संघाच्या ध्येय धोरणानुसार, विचारानुसार, अनुकरणानुसार काम करणं आणि पुढे जाणं थोडं सुरुवातीच्या काळाला कठीण वाटतं, परंतु जेव्हा आपण संघाच्या विचाराशी एकरूप होतो तेव्हाच संघशक्तीची जाणीव होते. आज जरी राज ठाकरेंनी विरोध केलेला असला तरी अनेक वेळेला संघाचं कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे. परंतु आपल्याकडं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण पाहिलं जातं, तसंच संघाकडे देखील वेळोवेळी पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळं राज ठाकरेंनी केलेली टीका निरर्थक आहे, संजय राऊतांची टीका निरर्थक आहे, पुरोगामी लोकांनी केलेली टीका निरर्थक आहे, आणि संघ आपलं काम तुमच्या टीकेकडे बघून बंद करणार नाही हे देखील या निमित्तानं मला सांगावंच वाटतं. कारण संघ कुणाची टीका आणि टिप्पणी याचा विचार करून काम करत नाही, तर संघ राष्ट्रप्रथम या विचारानं काम करतं. म्हणूनच संघ 100 वर्ष टिकलेला आहे.
कुठलीही संघटना आज मला वाटत नाही की सामाजिक चळवळ किंवा सांस्कृतिक चळवळ म्हणून 100 वर्ष एवढ्या मोठ्या व्यापक संख्येनं आणि व्यापक स्वरूपामध्ये काम करते. अनेक समाजवादी, पुरोगामी, काँग्रेसदार विचाराची लोक टीका करतात आणि गप्प बसतात, घरामध्ये बसतात. संघाप्रमाणे का इतर संघटनेनं आपलं स्वतःचं नेटवर्क उभं करू नये? का आपल्या विचाराच्या लोकांचं संघटन एवढ्या व्यापक स्वरूपामध्ये निर्माण करू नये? जो विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पटला म्हणून त्यांनी संघाचं नेहमी वेळोवेळी कौतुक केलं. अनेक काँग्रेसचे लोक देखील नाव न घेता किंवा पडद्यामागे किंवा खासगीमध्ये संघाचं कौतुक करतात. कारण संघ ही एक राष्ट्रीय चळवळ आहे, एक राष्ट्रीय भावना निर्माण करणारा कारखाना आहे किंवा माणसाला या देशाच्या हितासाठी निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं राज ठाकरे आणि इतर सगळ्या लोकांनी केलेली डॉक्टर मोहन भागवत यांच्यावरची टीका ही खरोखरच निरर्थक वाटते. त्याच्यामुळं या सगळ्या टीकेला आपण बाजूला ठेवून स्वतः सर्वांनीच संघाच्या कुठल्या ना कुठल्या आयामामध्ये आपल्याला झोकून द्यावं आणि अनेक थोड्या वर्ष काम करावं आणि नंतर टीका करावी. म्हणजे अनुभव आणि टीका या दोघांनाही काहीतरी अर्थ उरेल असं मला वाटतं. नमस्कार.